जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 18 फेब्रुवारी इसवी सन 1576 महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात युद्ध. महाराणा प्रताप याच्या सैन्याचे नेतृत्व हकीम खानसुरी या अफगाणी मुस्लिम सेनानीकडे होते, तर बादशाह अकबराकडून मोगलांच्या सैन्याचे नेतृत्व राजा मानसिंह हिंदू राजा करत होता. 18 फेब्रुवारी 1576 साली लढल्या गेलेल्या या लढाईचे वैशिष्ट्य म्हणजे महाराणा प्रताप हे मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी अकबराविरुद्ध या लढाईत लढत होते. 18 फेब्रुवारी इसवी सन 1653 फाल्गुन शुद्ध प्रतिपदा शके 1574 संवत्सर नंदन वार शुक्रवार महाराजांनी गोपाळ भट्टांना वर्षासन नेमून दिले. आपल्या स्वराज्य कार्याचा अभ्युदय व्हावा यासाठी महाराज देवा ब्राह्मणांना साकडे घालत होते, सत्पुरुषांसमोर नम्र होत होते. श्री महाबळेश्वराचे वेदमूर्ती गोपाळ भट बिन श्रीधर भट हे असेच सूर्योपासक श्रेष्ठ अनुष्ठाते होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी गोपाळ भट्टांपासून मंत्र उपदेश संपादिला. महाराजांनी गोपाळ भट्टांना पत्र लिहून स्वामींनी सूर्यानुष्ठान करावे ही विनंती केली आणि वर्षासन नेमून दिले. 18 फेब्रुवारी इसवी सन 1685 माघ वद्य दशमी शके 1606 रक्ताष्ट संवत्सर वार बुधवार स्वकीय झाले फितूर. शाह आलम आल्यावर गोव्यातील साखळी, पेडणे, डिचोली, फोंडे येथील देसाई मंडळी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध होती. कुडाळचे खेमसावंत, राम दळवी, तान सावंत वगैरे देसाई तसेच साखळीचे रुद्राजी राणे, म्हसोबा राणे हे सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध झाले. खेमसावंताला विजापूरच्या सिकंदर आदिलशहाने सुद्धा त्या सुमारास पत्र पाठवून तू छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर ममता राखून राहा असे कळवले होते, तरी सुद्धा तो छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात गेला. या संदर्भात एक पत्रही इतिहासात उपलब्ध आहे. 18 फेब्रुवारी इसवी सन 1703 औरंगजेब स्वतः वेढ्यातील ठाण्यावर जाऊन मोर्चे तपासत असेच 18 फेब्रुवारी रोजी मोर्चे तपासत असताना मराठ्यांनी वरून त्याच्या स्वारीवर तोफगोळे उडवले होते, पण केवळ त्याचं दैव बलवंतर म्हणून तो बचावला. पण हा त्याचा जोडीला असलेला मतलब खानाला मात्र भुंड्या डोक्याने परत केला होता, कारण त्याचा मोगली शिरपेच किल्ल्यावरील मराठ्यांनी तोफगोळ्याद्वारे मातीत मिळवला होता. 18 फेब्रुवारी इसवी सन 1756 रत्नागिरीचा रत्नदुर्ग जिंकला. उत्तर हिंदुस्थानातील राघोबा दादांच्या मोहिमेत शमशेर बहादर सामील होते, मात्र कोकणातील मोहिमेवर जाण्याकरिता उत्तरेकडील मोहीम सोडून शमशेर बहादर सन 1755 मे महिन्यात कोकण मोहिमेवर रवाना झाले. दिनांक 18 फेब्रुवारी 1756 रोजी शमशेर बहादर यांनी रत्नागिरीचा किल्ला जिंकून घेतला. कोकणातील मोहिमेनंतर शमशेर बहादर यांना पुन्हा उत्तरेत राजपुतांना मोहिमेवर पाठवण्यात आले.